साधे बटाटा भजी तर आपण नेहमीच करतो, पण नेहमीच्या भजींपेक्षा जरा हटके ट्रिपल लेअर बटाटा भजी, बाहेरून वडापावच्या वड्यासारखे दिसणारे टम्म फुगणारे हे भजी, बाहेरून खुसखुशीत आणि आतून 3 थरांची आकर्षक रचना असलेले तसेच मसालेदार स्टफिंगमुळे या भजीचा प्रत्येक घास हा तिप्पट चवदार लागतो. तर करायचं काय, सगळ्यात आधी 1 किंवा 2 मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे किंवा मीडियम साईजचे देखील घेऊ शकता. मग सोललीने आधी या बटाट्यांची सालं काढून घ्यायची. मग एका ताटामध्ये आधी थोडे पाणी घेऊन वेफर्स करायच्या किसनीने सगळे बटाटे हे किसून घ्यायचे. सगळे बटाट्याचे वेफर्स किसलेले बघू शकता. आता हे बटाटे 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि सगळे वेफर्स पाण्यात बुडतील इतपत पाणी भांड्यात ठेवायचे. आता एका बाउलमध्ये 5 ते 6 मोठे चमचे बेसनचे पीठ घेऊन कुरकुरीतपणासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. मी इथे तांदळाचे पीठ घेतलेले आहे. मग अर्धा चमचा ओवा घालून गरजेनुसार साधं पाणी ऍड करायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं. मग या मिश्रणात 1 ते 2 चमचे गार तेल ओतून चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा ऍड करून हे सगळं चमच्याने पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता मिश्रण मिक्स करत असताना एकाच डायरेक्शनने हे फेटायचे किंवा मिक्स करायचे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं. आता एक उकडलेला बटाटा पूर्ण गार करून घ्यायचा. हा बटाटा मी उकडून फ्रीजमध्ये ठेवलेला होता. हा किसून घ्या किंवा हाताने कुस्करून एका ताटलीमध्ये घ्या. मग 5 रुपयांची आलू भुजिया घेऊन लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दरदरीत वाटून घेऊन बटाट्याच्या मिश्रणात घालायची. मग काय, यात आवडीनुसार 1 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडे चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे हाताने सगळं मिक्स करायचं. लक्षात ठेवा, शेवमध्ये सुद्धा मीठ असतं. मग काय, 1 वेफर्स घेऊन त्यावर हे बटाट्याचे फिलिंग लावायचे. मग त्यावर पुन्हा 1 वेफर्स ठेवून त्या वेफर्सवर सुद्धा पुन्हा बटाट्याचे सारण लावून पुन्हा 1 वेफर्स त्यावर ठेवून द्यायचा. आता अशाच प्रकारे मी आधी भजीसाठी बटाटे तयार करून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवून दिले. हे बटाटा भजी पिठाने छान कोट करून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये एका वेळी आधी एकच भजी सोडायचा. 5 मिनिटांनंतर मग दुसरा भजी हा सोडायचा. हे मी एका वेळी 2च भजी तळून घेतलेले आहेत, कारण भजीची साईज ही मोठी आहे. मग हे भजी मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनिटं नीट गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळे ट्रिपल लेअर भजी तळून घेतलेले आहेत. त्यासोबत मिरच्या सुद्धा तळा. तळलेला कुरकुरीत गोल्डन कलरचा भजी नाही वडा बघू शकता. या भजीला कट देखील करून दाखवते. हे भजी तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा लंच डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता. साहित्यांची सगळी लिस्ट हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेवढं चेक करा.